ज्यांच्या मुखातून बाहेर पडले आपला परिचय. ज्या आश्रमापर्यंत तुझं आगमन झालं त्या आश्रम धर्माची केवळ जागरूकता ज्यानं ठेवली तो गौरवमुख ऋषी तुझा महंत. हा आश्रम तुमचा आहे. या आश्रमातील अधिकारी व्यक्ती आपण आहात. हो. माझा परिचय करून देतोय. ऐकूया. तोच मी प्रहेतृ. आणि हे जे काही चाललंय त्याच्या मुळाचे कारण आहे. राणी तुमच्या बाबतीत काही अघटित घडविलं म्हणून त्यांच्यावर जीव घेण्याचा प्रसंग उद्भवला. जे काय घडलंय त्याला कारण तो कसा. मी याला प्रथमता सांगितलंय या ठिकाणी जी भक्ती सुरू आहे ती भक्ती बंद व्हायला हवी. आणि जर झाली आहे तर मी कुणालाही सोडणार नाही. हे सांगा होऊची ना बंद होणार किंवा हे प्रयत्न भक्ती बंद करण्यासाठी आगमन झालं. सांग आम्ही करीत असलेल्या देवाच्या भक्तीमुळे तुमच्या जीवनात असं काय वाईट घडू आमचं इच्छित साध्य करता येत नाही. काय असं इच्छित आहे. त्रैलोक्याचा अभिमंत आम्हाला वाजवायचा आहे. त्रैलोक्यावरची सत्ता मला प्रस्थापित करायची आहे. मग त्रैलोक्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी दुसऱ्याच्या जीवनात केवळ अतिक्रमण करून त्यांची भक्ती बंद करणं हा मार्ग तुम्हाला शिकविला. याच भक्तीमुळं देवशक्ती प्रबळ होते आणि देवशक्ती प्रबळ असल्या कारणानं आम्हाला अपयश प्राप्त होते. आणि म्हणून हा मार्ग तुम्ही या विश्वात कुणी राक्षस नव्हे, कुणी दैत्य नव्हे, कुणी दानवही नव्हे. तुम्ही स्वयंभू मनुष्य पुत्र. मग असं असताना देखील तुमची गणना वास्तविक देवतत्वात करावी लागते. मग देवतत्वात तुमची गणना व्हायला हवी होती. या वाममार्गाने जाण्यासाठी तत्पर ठरला. जे मागून मिळत नाही ते जबरदस्तीला घेणं कर्तव्य. मग हा विनाशकाल तुमचा आहे. कारण मिळालेला अनमोल जीव हा तृणमूल करण्यासाठी तुमची पावलं उचलला. अनेक जणांच्या जीवनात केवळ जीवित्वाचा विनाश करून तुमचं इच्छित तुम्हाला साधायचं आहे. पण ज्याला अनेकांना केवळ चुकलेला मार्ग दाखविणं आमचा धर्म आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो अजूनही मार्ग बदला आणि स्वतःच्या जीवनाचं हित कशाला हे शोधा म्हणतोय. म्हणजे तुमच्या मनाचा वेळ घालवलाय. वेळेची भावना तुमच्या मनात जाऊन बसलेली आहे. पण तुम्हाला सत्य काय असत्य काय तू काय बरोबर करायची जाणून नाही. या अविद्याला ज्यावेळी पायपणात असेल त्यावेळी इच्छा पूर्ण होईल त्यावेळी. मग तुम्हाला लगाव कसा घालावा हे आम्हाला देखील माहीत आहे. कारण ज्या अनेक प्रकारच्या विद्या अनेक शास्त्रज्ञांना शिकविल्या अर्थात आम्ही हाती शस्त्र घालतो अजून का आलेला नाही. आणि आम्ही जर का हाती शस्त्र धरला असेल तुमच्या सारख्यांचा विनाश हा निश्चित आहे.
चिंतामणी योद्धा सांप्रत ही तेजोमय कांती देऊन प्रभे प्रमाण उदळणार हे तुझं सौंदर्य सारे जण पाहत आहे देवा आजपासून हा योद्धा या विश्वात सुप्रभ म्हणून ओळखला आणि या सुप्रभाचं कार्य हाती देतोय आणि ते काय असेल तर सांप्रत ईश्वराच्या भक्ती कार्यात खंड पाडण्यासाठी हे जी उन्मत्त झाले आता त्यांना थांबविणं तुझं कार्य आहे ते कार्य हाती घे आम्ही एकांतवासात जाऊन परमेश्वर